नमस्कार. आज आलो आहोत आम्ही बीड शहरापासून अवघ्या 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या अहिल्यानगर बीड पाटोदा मार्गावर पाटोदा तालुक्यात असलेल्या नायगाव मयूर अभयारण्यात. हे अभयारण्य अतिशय सुंदर अशा निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. काटेरी झुडपे, कमी जास्त उताराच्या टेकड्या आणि छोट्या मोठ्या दऱ्या, त्यात विविध प्रकारची झाडे झुडपे आपणास येथे पाहावयास मिळतात. बीड जिल्ह्यात वसलेले हे नायगाव मयूर अभयारण्यात पक्षीप्रेमी आणि निसर्गप्रेमीसाठी एक नंदनवनच आहे. हे अभयारण्य विशेष करून भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या देखण्या मोराच्या संवर्धनासाठी राखीव आहे. मोराचे रंगीत पिसारे आणि त्याच्या मोहक आवाजाने भारावून टाकणारे वातावरण 12ही महिने पर्यटकांना भुरळ घालत असते. हा परिसर केवळ पक्षी प्रजातीसाठीच नव्हे तर विविध प्रकारच्या वन्यजीवाचा अधिवास या अभयारण्यात आढळतो. कोल्हे, हरिण, लांडगे, रानमांजरी, चिंकारा, रानगाई, ससे यासारख्या प्राण्याचा मुक्त संचार आपणास येथे पाहावयास मिळतो. पक्षीप्रेमीसाठी हे अभयारण्य म्हणजे एक पर्वणीच आहे. त्याचप्रमाणे या अभयारण्यात सुंदर अशा दुर्लभ होत चाललेल्या मृगकिड्याचे दर्शन झाले. मृग नक्षत्राच्या पहिल्या सरी पडायला लागल्यानंतर वर्षभर सुप्त अवस्थेत असलेल्या मखमली असा मृगाचा किडा पूर्वी सर्वत्र दिसत असे, परंतु औषध फवारणीमुळे व आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाऊ लागला. त्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आता ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ झाली आहे. ती सध्या क्वचित आढळून येते. मृग नक्षत्रात तप्त झालेल्या जमिनीवर पाण्याचे तुषार पडू लागताच तेव्हा जमिनीत ओलावा निर्माण होऊ लागतो. त्याचवेळी हा मृग किडा जमिनीतून वर येतो तेव्हा शेतकऱ्यांना पावसाचा वेध होण्यास सुरुवात होते. हा मृग किड्याला अनेक नावाने ओळखले जाते. साधू, गोसावी, मखमली, तर इंग्रजीत रेड वेल्वेट माइट, रेड बग, तर शास्त्रीय भाषेत टेम्ब्रोडियम होलोसेरिशियम अशा अनेक नावाने तो ओळखला जातो. अशाच नवीन माहितीसाठी माझा डोंगरवाटा यूट्यूब चॅनल पाहत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया. धन्यवाद.